सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि हा विषय कला शाखा, विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना उपयोगी आहे. या विषयामधील प्रकरण क्रमांक 6 महासागर साधन संपत्ती या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. पहा, हा स्वाध्याय दिलेला आहे आणि प्रश्न पहिला साखळी पूर्ण करा. जोड्या लावासारखंच अ, ब आणि क 3 गट दिलेले आहेत. अ गट संपूर्ण लिहून घ्यायचा अगोदर आणि ब आणि क गटामध्ये त्याची कोणती जोडी लागते, कोणता योग्य शब्द आहे तो लिहायचा आहे. आता आपण अ गटामध्ये कोणत्या बाबी दिल्यात पाहू. समुद्र बुडजमीन, सागरी सूक्ष्मजीव, सागरी गर्ता, विस्तृत सपाट क्षेत्र हे लिहून घ्यायचं आणि मग ब गटामधली जोडी शोधायची. ब गटामध्ये दिलेले आहेत बाबी: जास्त खोलीचा भाग, सागरी मैदान, मासेमारी, प्लवंक. क गटामधल्या बाबी पाहू: मँगेनीज खडे, देवमासा, सुंदा, डॉगर बँक. आता आपण याच्या जोड्या लावू किंवा साखळी पूर्ण करूया. क्रमांक 1 समुद्र बुडजमीन, मासेमारी, डॉगर बँक. 2 सागरी सूक्ष्मजीव, प्लवंक, देवमासा. 3 सागरी गर्ता, जास्त खोलीचा भाग, सुंदा. 4 विस्तृत सपाट प्रदेश, सागरी मैदान, मँगेनीज खडे. अशा प्रकारे साखळी पूर्ण करता येते. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 2 अचूक सहसंबंध ओळखा. त्यामध्ये ए विधान दिलेलं आहे आणि आर त्याचं कारण दिलेलं आहे. त्यातला सहसंबंध ओळखायचा आहे. पर्याय दिलेले आहेत, त्यातून अचूक पर्याय ओळखायचा. 1 ए विधान आहे: भूखंड मंच मानवासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आर त्याचं कारण: येथे विस्तृत मासेमारी क्षेत्र आढळते. आता पर्याय: अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता अचूक उत्तर याचं आहे ई, म्हणजेच जे दोन्ही विधानं दिले आहेत त्याचा सहसंबंध ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्रमांक 2 ए विधान दिले: खंडांत उतारावर संचयन प्रक्रिया अधिक होते. आर त्याचं कारण: या भागाचा उतार तीव्र असतो. पर्याय: अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि याचं अचूक उत्तर आहे आ, म्हणजे केवळ आर विधान बरोबर आहे, ए विधान चुकलेलं आहे. क्रमांक 3 ए विधान आहे: सागरी बेटे ही खरे तर समुद्रबुड पर्वताची शिखरे असतात. आर त्याचं कारण: काही समुद्रबुड पर्वतांची शिखरे समुद्र पातळीच्या वर येतात. पर्याय: अ केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि याचं अचूक उत्तर आहे ई, की दोन्ही विधानं बरोबर आहेत. ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4 ए विधान आहे: सागरी मैदान हा सागराचा सर्वात खोल भाग असतो. आर त्याचं कारण: ही सागर तळाशी असतात. अ पर्याय: केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ई ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही आणि याचं उत्तर आहे अचूक ई, की ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा. 1 भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो.
2. सागरी गर्ताबद्दलचे आपले ज्ञान मर्यादित आहे. 3. महासागर हे खनिजांचे आगार असतात. 4. महासागराखाली सुद्धा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत. आता याचं आपण कारण लिहू. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 1. भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. उत्तर. सागर किनाऱ्याला अगदी लगतचे पहिले जलमग्न भूरूप म्हणजे भूखंड मंच होय. येथे जमिनीचा उतार हा मंद असतो व समुद्र उथळ असतो. येथील सागराची सरासरी खोली ही केवळ 180 ते 200 मीटर असते. त्यामुळे सूर्यकिरणे भूखंड मंचाच्या तळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे तेथे प्लवंक या माशाच्या खाद्याची भरपूर वाढ होते. त्यामुळेच माशांचीही पैदास खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळेच भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. जगातील बहुतांशी सर्व महत्त्वाची मत्स्य केंद्रे किंवा मासेमारीचे पट्टे याच क्षेत्रात आढळून येतात. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 2. सागरी गर्ताबद्दलचे आपले ज्ञान मर्यादित आहे. उत्तर. सागरी मैदानांची सरासरी खोली ही 6 ते 8 हजार मीटर आहे. त्याही पलीकडे सागरी मैदानावर काही ठिकाणे खूप खोल, अरुंद व तीव्र उताराची दरी आढळते. त्यास सागरी गर्ता म्हणतात. इतक्या खोलीवर सूर्यप्रकाश तर अजिबात पोहोचत नाहीच, शिवाय पाण्याचाही दाब प्रचंड प्रमाणावर असतो. या खोलीपर्यंत मानव सहज पोहोचू शकत नाही. जास्त खोली, दुर्गमता, पाण्याचा दाब व उजेडाचा अभाव यामुळे सागरी गर्ताबद्दलचे आपले ज्ञान मर्यादित आहे. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 3. महासागर हे खनिजांचे आगार आहे. उत्तर. जमिनीच्या तुलनेत महासागरांचे क्षेत्र विस्तृत आहे. शिवाय खोली आणि दुर्गमतेमुळे सागरी क्षेत्र अजूनही मर्यादेतच वापरले गेले आहे. सागरी क्षेत्रात विपुल जैविक साधनसंपत्ती आहे. त्याशिवाय सागराखालील जलमग्न भूरूपेही असून तेथे खंडांत उतार, सागरी पर्वत व पठारे, सागरी मैदाने ही भूरूपे असतात. तसेच सागराच्या पोटात विविध खनिजांची आगारे आहेत. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 4. महासागराखाली सुद्धा भूपृष्ठाप्रमाणेच भूरूपे आहेत. उत्तर. मागील हजारो वर्षात महत्त्वाच्या सागरी शोध मोहिमांद्वारे मानवाने सागरी क्षेत्राचा अभ्यास केला. सुरुवातीस मानवाने सागरातून साधनसंपत्ती मिळवली. त्यानंतर सागरी खोलीचा अभ्यास, सागरी क्षेत्राचे नकाशे तयार केले गेले. अनेक धाडसी खलाशांनी वैश्विक परिक्रमाही केल्या. त्यातूनच अनेक खंडे, बेटे, देश यांचा शोध लागला. त्यातूनच सागर जलाखालील विविध भूरूपांचीही माहिती मिळाली. जसे भूपृष्ठावर पर्वत शिखरे असतात, तशीच पर्वत शिखरे पाण्याखालीही असतात. त्यापैकी जी पर्वत शिखरे जलपृष्ठावर येतात त्यांना सागरी बेटे म्हणतात. भूपृष्ठावर किनारी मैदान किंवा नदी मैदान असते, तसेच सागर तळावर सागरी मैदान असते. भूपृष्ठावर खोल दरी असते, तशीच सागर तळावर खोल दरी असते. तिला सागरी गर्ता म्हणतात. भूपृष्ठावर पर्वतरांग असते, तशीच सागरातही जलमग्न पर्वतरांग असते. थोडक्यात महासागराखाली अनेक भूरूपे असून त्यांना जलमग्न भूरूपे असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. 1. विशेष आर्थिक विभाग, सागरी पर्यटन, सागरातील खनिजांची विपुलता, खंडांत उतार आणि संचयन याच्या 4 टिपा ज्या आहेत त्यांची उत्तरं आपण पाहूया. टिपा लिहा. क्रमांक 1. विशेष आर्थिक विभाग. उत्तर. भूप्रदेशावर सीमारेषांचे निश्चित आरेखन करता येते, मात्र सागरी क्षेत्रात असे विभाजन अशक्य असते. त्यामुळे सागरी क्षेत्राची विभागणी व मालकी ठरवणे अशक्य ठरते. त्याशिवाय जगातील सर्व देशांनी मिळून सागरी कायदा म्हणून एक अनौपचारिक करार केला असून या करारानुसार महासागर कोणा एकाच देशाच्या मालकीचे नाहीत असे मान्य करण्यात आले आहे. असे असले तरी ज्या देशांना सागरी सीमाक्षेत्र आहे त्या देशांसाठी त्यांच्या सागरी किनाऱ्यापासून 12 नाविक मैलापर्यंतचा प्रदेश हे त्या देशाचे प्रादेशिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय तो देश आपल्या किनारपट्टीपासून 200 नाविक मैलापर्यंतचा प्रदेश विशेष आर्थिक क्षेत्र एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून वापरू शकतो. विशेष आर्थिक क्षेत्रात सापडणाऱ्या साधनसंपत्तीचा अधिकार
हा केवळ त्या देशाचा असतो. या विशेष आर्थिक क्षेत्रातूनच अनेक देश खनिज तेल, नैसर्गिक वायू ही इंधने तसेच निकेल, लोह, मॅंगनीज, पोटॅशियम इत्यादी अनेक धातू अधातू खनिजे मिळवतात. बॉम्बे हाय हे भारताचेही एक महत्त्वाचे खनिज तेल उत्खनन क्षेत्र भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातच असून ते मुंबईच्या पश्चिमेस 176 किमी अंतरावर सागरात आहे. टिपा लिहा क्रमांक 2. सागरी पर्यटन. उत्तर: महासागराकडून आपणास विविध स्वरूपांची जैविक व अजैविक साधनसंपत्ती मिळते. एका अर्थाने महासागर हे संपत्तीचे आगारच आहे. मात्र महासागराचे अन्य बाबतीतही खूप महत्त्व आहे. महासागराच्या भरती ओहोटीतून ऊर्जा निर्मिती केली जाते. तसेच महासागरातून पेयजलही मिळवले जाते. महासागरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारही चालतो. या सर्व महत्त्वाच्या बाबींबरोबर पर्यटन क्षेत्रासाठीही महासागर वरदान ठरत आहे. सागर किनारे व उत्तम पुळण असणारे किनारपट्टीचे भाग पर्यटनासाठी प्रमुख आकर्षणे असतात. उदाहरणार्थ गणपतीपुळे, गोवा, मालदीव इत्यादी. मात्र त्याचबरोबर आता महासागरामुळे अनेक नवनवीन पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत. त्याचबरोबर पर्यटनाच्याही नवनवीन संकल्पनांचा पुरस्कार होत आहे. नौकाविहार, क्रूज विहार, स्कुबा डायव्हिंग, सागरतळातील प्रवाळ दर्शन, मासेमारी, पुळण पर्यटन इत्यादी विविध स्वरूपात सागरी पर्यटनाचा जगभर विकास होत आहे. टिपा लिहा क्रमांक 3. सागरातील खनिजांची विपुलता. उत्तर: भूपृष्ठाच्या तुलनेत महासागराचे क्षेत्रही विस्तृत आहे. आतापर्यंत मानवाने प्रामुख्याने भूपृष्ठावर आढळणाऱ्या खनिजांचाच वापर केला असून सागरातील खनिज संपत्तीचा वापर फारच अल्प प्रमाणात केला आहे. सागरतळावर, विशेषतः भूखंड मंचावर व सागरी मैदानावर अब्जावधी टनांचे खनिजांचे भांडार उपलब्ध आहे. महासागराच्या तळाशी लोह, निकेल, मॅंगनीज, युरेनियम, मीठ, पोटॅशियम इत्यादी विविध प्रकारची खनिजे उपलब्ध आहेत. त्याशिवाय खनिज तेल, नैसर्गिक वायू ही इंधनेही मोठ्या प्रमाणावर आहेत. काही ठराविक ठिकाणी चुनखडक, जिप्सम, प्रवाळही उपलब्ध आहेत. हिंदी महासागरात छोट्या मोठ्या खड्यांच्या आकारात मॅंगनीजचे प्रचंड साठे उपलब्ध आहेत. थोडक्यात भूपृष्ठावरील खनिजांचा तुटवडा व वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात मानवाला सागरातील खनिज साठ्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. टिपा लिहा क्रमांक 4. खंडांत उतार आणि संचयन. उत्तर: महासागराच्या तळरचनेच्या क्रमवार मांडणीचा विचार केल्यास किनाऱ्याला लागून सर्वप्रथम भूखंड मंच असतो व त्यानंतर खंडांत उतार हे जलमग्न भूरूप आढळते. थोडक्यात खंडांत उतार हे जलमग्न भूरूप किनारपट्टीपासून खूप दूर असते. त्यामुळे नद्या, हिमनद्या, वारे यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन हे प्रामुख्याने भूखंड मंचावरच होते. हा गाळ खंडांत उतारापर्यंत पोहोचतच नाही. त्याशिवाय खंडांत उतार ही भूखंडाची सीमारेषा मानली जाते. खंडांत उताराचा कोणही तीव्र असल्याने वाहून आलेला गाळ खंडांत उतारापर्यंत पोहोचलाच तरी तो खंडांत उताराच्या तीव्र उतारामुळे संचयित होत नाही. थोडक्यात खंडांत उतारावर संचयनाची प्रक्रिया जवळजवळ होतच नाही. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. महासागरातील प्रदूषण मानवासाठीच घातक ठरणार आहे, चर्चा करा. 2. भूपृष्ठावरील भूरूपे आणि सागर तळरचनेत साम्य आढळते, चर्चा करा. सविस्तर उत्तर लिहूया आपण. प्रश्न क्रमांक 1. महासागरातील प्रदूषण मानवासाठीच घातक ठरणार आहे, चर्चा करा. उत्तर: मानवाने आतापर्यंत भूपृष्ठावरील विविध प्रकारच्या साधनसंपत्तीचा उपयोग करून आपला विकास घडवून आणला. त्याचबरोबर मानवाने आपली संस्कृती, साम्राज्य व आर्थिक विश्वाची उभारणी केली. या विकासातूनच विज्ञान व तंत्रज्ञानाचाही विकास झाला व मानवाने पुढे इतर अनेक सागरी मोहिमा आखल्या. त्यामुळे मानवाला विश्वाच्या पसाऱ्याचे ज्ञान प्राप्त झालेच, शिवाय महासागराच्या तळांवरील भूरूपे व साधनसंपत्तीचे अंदाज आले. आतापर्यंत मानवाने भूपृष्ठावरील साधनसंपत्ती वापरली.
मानवाने आपल्या आर्थिक प्रगतीसाठी जी साधनसंपत्ती तंत्रज्ञान वापरले त्यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे, प्रदूषण वाढले आहे. आता सागर जलाचेही प्रदूषण होत आहे. जहाजातून होणारी तेलगळती, वाढत्या तापमानामुळे नष्ट होणारे प्रवाळ कट्टे, खाणकाम, किरणोत्सारी पदार्थाचा घनकचरा, आण्विक स्फोट व चाचण्या आणि नद्यांद्वारे महासागरात येणारे टाकाऊ पदार्थ यामुळे महासागराचे अतोनात नुकसान होत आहे. महासागराचे असेच प्रदूषण होत राहिले तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. वाढत्या लोकसंख्येमुळे साधनसंपत्तीची मागणी वाढत आहे. त्यामुळे भविष्य काळात सर्व प्रकारच्या साधनसंपत्तीसाठी मानवाला महासागरावरच अवलंबून राहावे लागणार आहे. परंतु महासागर जर प्रदूषित झाले तर त्या साधनसंपत्तीच्या वापरावर मर्यादा येतील. सागरी प्रदूषणामुळे आताच माशांचे उत्पादन किंवा पैदास कमी होत आहे. जलीय वनस्पतीचे प्रमाण घटत आहे. किनारपट्टीवरील जीवसृष्टी नष्ट होत आहे. थोडक्यात महासागराच्या प्रदूषणावर वेळीच उपाय योजले नाहीत तर भविष्य काळात मानवाचे जीवन अजूनच अडचणीत येईल. त्यामुळेच महासागराचे प्रदूषण मानवासाठी घातक ठरणार आहे असे म्हटले जाते. सविस्तर उत्तरे लिहा. क्रमांक 2. भूपृष्ठावरील भूरूपे व सागरतळ रचनेत साम्य आढळते, चर्चा करा. उत्तर. संपूर्ण पृथ्वीचे आपण भूखंड व महासागर अशी प्राथमिक विभागणी करतो. त्यापुढे भूपृष्ठावर आपणास विविध भूरूपे आढळून येतात. ही रूपे आपणास सहज दृष्टीस पडतात. महासागराबद्दलही आपल्याला असेच कुतूहल होते. त्यातूनच वेगवेगळ्या कालखंडात मानवाने महासागर, महासागराची खोली व महासागरात दडलेल्या बाबींबाबत नेहमीच जिज्ञासा बाळगली. तिला विविध सागरी मोहिमा तसेच आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर 15व्या शतकानंतर महासागराबाबतचे ज्ञान विस्तारले गेले. त्यातूनच पुढे आलेली प्रमुख बाब म्हणजे महासागराखालील भूरूपे होत. त्यांना जलमग्न भूरूपे असेही म्हणतात. या जलमग्न भूरूपांचा आढावा घेतल्यास त्यांचे भूपृष्ठावरील भूरूपांशी बरेच साम्य आढळते. भूपृष्ठावर जशी पर्वत शिखरे असतात तशीच पर्वत शिखरे सागराखालील जमिनीवरही असतात. सर्वच जलमग्न पर्वत शिखरे पूर्णतः पाण्याखालीच राहतात असे नाही. त्यापैकी काही पर्वत शिखरे ही उंच असतात व ती समुद्र सपाटीच्या वर पाण्याबाहेर येतात. त्यांनाच महासागरीय बेटे म्हणतात. भूपृष्ठावर किनारी मैदान तसेच नदीचे पूर मैदान असते. त्याचप्रमाणे सागर तळावरही सागरी मैदान असते. भूपृष्ठावर जशी खोल दरी असते तशीच दरी सागर तळावरही असते. तिला सागरी गर्ता म्हणतात. उदाहरणार्थ मरियाना गर्ता, सुंदा गर्ता. भूपृष्ठावर जशा पर्वतरांगा असतात तशाच पर्वतरांगा सागर तळावरही असतात. संपूर्ण अटलांटिक महासागरावर मध्यभागी एक मोठी पर्वतरांग उत्तर दक्षिण दिशेत पसरली आहे. अशीच पर्वतरांग हिंदी सागर तळावर आढळते. भूपृष्ठावरील पठारांचा सीमावर्ती भाग जसा तीव्र उताराचा दिसतो तसाच खंडांत उतार सागरातील जलमग्न भूरूपात दिसतो. खंडांत उतार ही भूखंडाची सागरातील सीमा असते तर भूखंड मंच ही सागराची भूपृष्ठावरील सीमा असते. प्रश्न क्रमांक 6. खालील घटक जगाच्या नकाशावर सूचीसहित दाखवा. सूची पण तयार करायची आहे. 1. छागोस रांगा, 2. मरियाना गर्ता, 3. डॉगर बँक, 4. मुंबई हाय, 5. सुंदा गर्ता आणि 6. ग्रँड बँक. आपण नकाशामध्ये दाखवू या बाबी. पहा, नकाशामध्ये सूची लक्षात घ्यायची, मग कळेल आपल्याला. सूची क्रमांक 1 छागोस रांगा दाखवलेल्या आहेत. तर इथे 1 क्रमांक दिलेला आहे पहा आणि इथे नकाशामध्ये उभी रेषा दाखवली आहे. ही झाली छागोस रांग. दुसरा आहे मरियाना गर्ताचं गोल दाखवलं. इथे पहा मरियाना गर्ता आहे. तिसरा आहे डॉगर बँक. हे पहा क्रमांक 3चं इथे डॉगर बँक. क्रमांक 4चं मुंबई हाय. इथे 4 आकडा दिलेला आहे मुंबई हाय. क्रमांक 5 सुंदा गर्ता. आता 5 क्रमांकाची सुंदा गर्ता कुठे दिलेली आहे ती आपण पाहूया. पहा इथे आहे सुंदा गर्ता. नंतर 6वं डॉगर बँक. इथे सूचीमध्ये तसे रंग पण भरलेले आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता. संगीता भालसिंग
असं टेलिग्राम चॅनलला नाव दिलेलं आहे, ते सर्च करा आणि जॉईन व्हा. त्याचप्रमाणे या चॅनलवर मी 11वी 12वी कला वाणिज्य विज्ञान या तीनही शाखातील अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका सगळ्या पोस्ट केलेल्या आहेत. ते पाहायचे असतील तर एकदा चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल तुमचा विषय कोणतं, प्रकरण, धडा, कविता काय असेल ते तुम्हाला कळेल. एकदा प्लेलिस्ट पहा. तसेच आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काही शंका असतील त्या पण विचारू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.